ज्वेलर घोटाळ्यात आज माझी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बातचीत झाली आहे। इकॉनॉमिक ऑफेन्सिंगला याची चौकशी करायचे निर्देश दिले जात आहे। इकॉनॉमिक ऑफेन्सिंगचे जॉइंट कमिशनर, डेप्युटी कमिशनर यांच्याशी माझं बोलणं झालंय। उद्यापर्यंत तपास त्यांच्याकडे सुपूर्द होणार। आज रात्री उशिरा किंवा उद्या इकॉनॉमिक ऑफेन्सिंग याचा तपास सुरू करणार। या तपासात दोन प्रकारचे हिस्से भाग असतात। एका बाजूला या जे स्टोरेज ज्वेलर्स जे आहेत त्यांचा बँक अकाउंट मधून पैसे कुठे गेले त्याची माहिती घेणे, त्यातला जर कुठे गुंतवले असेल तर त्या प्रॉपर्टी अटॅच करणं, आणि दुसऱ्या बाजूला ज्यांनी ही गुंतवणूक केली असेल, जसं इथे अनेक छोटे गुंतवणूकदार आहे, या छोटे गुंतवणूकदारांचा तक्रारी नोंदवून घेणे, म्हणजे त्यांचे क्लेम नोंदवून घेणे, ही प्रक्रिया आता सुरू होत आहे। अजून अंदाज आला नाहीये की किती हजार लोकांचे पैसे आहेत, पण एक मोठा घोटाळा आहे हे निश्चित आहे। मी स्वतः यात लक्ष देत आहेत। प्रयत्न हा राहणार की पहिल्या टप्प्यात त्याचे जिथे जिथे पैसे गेले ते लवकरात लवकर ते सगळे अटॅच करणं। दुसऱ्या बाजूला क्रिमिनल फौजदारी प्रक्रिया, त्यात जे जे यात होते इन्व्हॉल्व त्यांची अटक करणे। मी EOW ला प्रार्थना करणार आहे की त्यांनी ताबडतोब LOI, म्हणजे यांना विदेशात जाता येणार नाही, हे LOI लगेच इश्यू करावा। या प्रकरणात पैसे विदेशात पण गेले असू शकतात, म्हणून ईडीला पण मी रिक्वेस्ट करणार की त्यांनी पण ताबडतोब गुन्हा नोंदवून घ्यावा। या संबंधात ईडीची पण माझी चर्चा सुरू आहे। एका बाजूला मुंबई पोलीस EOW आणि दुसऱ्या बाजूला ईडी, दोन्हीची चौकशी सुरू। सर, आपण जर बघितलं तर अनेक जणांनी पै आणि पै करून जमवलेला हा पैसा आहे। अनेक जण इथे रडताना देखील पाहायला मिळतात। मात्र केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल, अशा पद्धतीचा जोपर्यंत कुठला कायदा येत नाहीये किंवा कुठल्या पद्धतीने एखादा कायदा येण्याची गरज आहे, कारण याआधी देखील असे अनेक घोटाळे झालेले। आपल्याला माहिती दिली सांगतो, हा कायदा किरीट सोमय्यामुळेच अस्तित्वात आला। राज्य सरकारचा MPID ऍक्ट मी आमदार असताना प्रायव्हेट मेंबर बिल आणलं, 1999 पासून महाराष्ट्रात अस्तित्वात आहे। केंद्र सरकारचा कायदा मी खासदार असताना 2019 मध्ये अस्तित्वात आला। ह्या दोन्ही कायद्याच्या अंतर्गत कारवाई होणार। तर गुंतवणूकदारांनी आठवड्यात 5% ने आठवड्यात 10%, तो गुंतवणूकदार हे पैसे गोळा करताना ज्याला गोळा करायला 10 वर्ष लागतात, तो अपेक्षा ठेवतो की हे 10 आठवड्यात मला कमवून मिळणार आहे, पण त्या विषयाला आज मी हात घालत नाही। आधी प्रॉपर्टी अटॅच करून गुन्हेगारांना अटक करणं हे प्राधान्य।